लाईक, कमेंट, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा। सिरोंजी शिवारातील शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन। पांधन रस्ता मिळण्याबाबत एसडीओ मार्फत केली मागणी। सिरोंजी, सोनपूर व सुरेवानी शिवारातील शेतकऱ्यांना गेल्या 30 वर्षापासून शेतीत जाण्याकरिता बैलबंडीचा रस्ता नसून सर्वे नंबर 63 च्या पूर्वेच्या धुऱ्याला लागून ओढा नाला आहे। श्री गणेश महादेव सार्वे यांच्या शेत सर्वे नंबर 64 व 63 सर्वे नंबरच्या उत्तर दक्षिण धुऱ्याच्या दक्षिण टोकाला लागून सोनपूर शिवार असून सर्वे नंबर 64 च्या पूर्वेकडील दक्षिण भागाला सोनपूर शिवार असून लागोपाठ शेतकऱ्यांचे शेत सुरेवानीपर्यंत आहे। सर्वे नंबर 64 व सर्वे नंबर 63 च्या धुऱ्याने सोनपूरकडे जाणारी पायवाट आहे, परंतु श्री गणेश महादेव सार्वे यांनी ती बंद करून शेतकऱ्यांना त्रास व्हावा म्हणून सर्वे नंबर 64 व 71 च्या धुऱ्याने व समोर सर्वे नंबर 70 व सर्वे नंबर 64 च्या धुऱ्याने खेकरा नाला डॅममध्ये जाण्यास भाग पाडल्यामुळे शेतीत जाण्याचा मार्ग बंद झाला आहे। तसेच गणेश महादेव सार्वे यांची बहीण सौ रेखा नरेंद्र गिरमेकर या सन 2013 ते 18 पर्यंत सरपंच पदावर असताना भावाच्या शेतीतील पायवाट बंद करण्याकरिता सर्वे नंबर 63 च्या पूर्वेच्या धुऱ्याला लागून नकाशा नोंदणीनुसार ओढा नाला असून तो 700 ते 800 मीटर लांबीचा आहे, परंतु रेखा नरेंद्र गिरमेकर ही सरपंच पदावर असताना उपअभियंता बांधकाम विभाग सावनेर यांच्याशी संगनमत करून खोटी कागदपत्र दाखल करून त्या ओढ्या नाल्याला पांधन रस्ता दाखविण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे सर्वे नंबर 64 च्या बैलबंडीचा रस्ता बंद करण्यात आला। याबाबत मौका चौकशी करून शेतकऱ्यांना मूळ सोयीने बैलबंडी ने-आण करण्याकरिता रस्ता शासनामार्फत करून देण्यात यावा या आशयाचा अर्ज दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी उपविभागीय अधिकारी संपत खलाडे यांच्याकडे सोपविण्यात आला व या विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री धनंजय मुंडे, खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील बाबू केदार, जिल्हाधिकारी विपिन ईटनकर व तहसीलदार रवींद्र होळी यांना मौजा सिरोंजी, सोनपूर व सुरेवानी येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले। ताज्या घडामोडी, बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत 24, आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल।